तो
केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग केली सांडोनी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आवडो हे संग सुखयाचे आवडो हे संग सुखयाचे झाले दरितायाचा सुख आम्हा झाले दरितायाचा संग झाले दरितायाचा सुख आम्हा झाले दरितायाचा संग उद्वेग सांडोनिया परारे उद्वेग सांडोनिया परारे उद्वेग सांडोनिया कामने सुख बहुधाने शिवा कामने सुख बहुधाने शिवा गणलिया सेवा विठोबाची गणलिया सेवा विठोबाची सुखामा झाले दरिद्रायाचा संग सुखामा झाले दरिद्रायाचा संग झाले दरिद्रायाचा संग परारे उद्वेग सांडोनिया परारे उद्वेग सांडोनिया भक्ती आम्ही केली आम्ही केली सांडोनी उद्वेग
भक्ती आम्ही केली याचा इको बंद करायचं, इको बंद करायचं. भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग. इकडे या, यावरती या. भक्ती
भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची, तुका झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया विठ्ठला. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, तेचे नमस्कारोनी आता. भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वाचा अभंग आहे. विठ्ठला महत्वाच्या दोन गोष्टी सांगतात या अभंगामध्ये तुकाराम महाराज. दोन गोष्टींचा निर्देश. कोणत्या दोन गोष्टी? महाराज म्हणतात जीवनामध्ये काय केलं, जीवनभर आयुष्यभर जीवनामध्ये काय केलं आणि जे केलं त्याच्या योगाने काय मिळालं. म्हणजे कर्तृत्वाचा आणि प्राप्तव्याचा विचार. कर्तृत्व म्हणजे काय केलं आणि प्राप्तव्य म्हणजे पदरात काय पडलं, लाभ काय झाला, काय मिळालं. काय केलं आणि काय मिळवलं या दोन गोष्टींचा विचार सांगतात या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. आता ऐका, एका वाक्यात दोघांचे उत्तर द्यायची ठरली एका वाक्यात, तर काय केलं? महाराज म्हणतात भक्ती केली. आयुष्यभर काय केलं? पांडुरंगाची भक्ती केली. काय केलं? भक्ती केली. आणि काय मिळालं? तर भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे भक्ती केली आणि देव मिळाला. त्याच्या अगोदर काय केलं हे सांगताना महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली. अभंगाची सुरुवातच आहे बघा, अभंगाच्या सुरुवातीचंच पद आहे. काय केलं? तर भक्ती आम्ही केली. अभंग काय म्हणतो सुरुवातीला? भक्ती आम्ही केली. म्हणजे आम्ही भक्ती केली. पण आता एक मिनिट ऐका, तुकाराम महाराजांच्या
आम्ही भक्ती केली या म्हणण्यावर बुद्धिवाद्यांचा आक्षेप. बुद्धिवाद्यांचा आक्षेप काय? बुद्धिवाद्यांचा आक्षेप आहे की महाराज तू आम्ही भक्ती केली म्हणजे तुम्ही भक्ती केली तर सगळ्या जगाला ओरडून सांगायला लागले आम्ही भक्ती केली. मग महाराज तुम्ही भक्ती केली असं जर तुमचं सांगणं असेल तर तुम्ही आम्हाला असं सांगा भक्ती कोण करीत नाही? फक्त तुम्हीच केली का? दुसरं कोणी भक्ती करीत नाही का? मग भक्ती केली म्हणता तर मग कोण भक्ती करीत नाही सांगा? तर त्याचं उत्तर आहे महाराज सगळं जग भक्ती करते, सगळं जगच भक्ती करते. भक्ती कोण करीत नाही? पुढे गाथ्यामध्ये महाराजांचाच एक अभंग असा आहे, हरिभक्ती अवघेची करीती. महाराजच बोलले हरिभक्ती अवघेची करीती. कोण भक्ती करीत नाही? सगळं जग भक्ती करते, सगळं जग भक्ती करते. मग एक मिनिट ऐका, सगळं जगही भक्ती करत असेल आणि तुम्ही भक्ती केली असेल तर आम्ही भक्ती केली या तुमच्या सांगण्यामध्ये विशेष काय? सगळेच करतात तेच तुम्ही केलं तर तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या सांगण्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णता काय आहे? विशेषत्व काय विशेष आहे? तुमची अपूर्वता काय? नियम कसा आहे ऐका. नियम असा आहे बोलणाराचं बोलणं अपूर्व असावं, सांगणाराचं सांगणं अपूर्व असावं. अपूर्व म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असावं, विशेषता युक्त असावं. म्हणजे बोलणाराच्या बोलण्यात वैशिष्ट्य असावं तर ते खरं बोलणं. नाही तर एक मिनिट ऐका, इतक्या लांबून तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही कीर्तनाला आलो आणि जे तुम्हाला माहिती आहे तेच सांगायला लागलो. तुम्हाला इंटरेस्ट येईल का ऐकायला? नाही ऐकायला इंटरेस्ट येईल का? तुमच्या मनात शेवटपर्यंत एकच राहील हे तर माहितच होतं. त्याच्याकरता सांगणाराच्या सांगण्यामध्ये अपूर्व हे षडलिंगातले एक लिंग आहे व्याकरणातलं. अपूर्वता म्हणजे नवलाई. अपूर्वता म्हणजे काय? अपूर्वता म्हणजे नवलाई म्हणजे काय? नवलाई म्हणजे विशेषता, जे तुम्ही ऐकलेलंच नाही असं नाविन्यपूर्ण विशेषता युक्त असं तुम्हाला सांगणे. याला एक जण दुसऱ्याला म्हटलं तुला काही माहितीये का? म्हटलं नाही भाऊ काय? तर तुला कसं काय माहिती नाही? अरे तो म्हटलं नाही माहिती. मग तुला माहिती सांग. तुला कसं काय माहिती? अरे नाही माहिती. मग तुला माहिती तुला अरे बाबा नाही माहिती. मग तुला माहिती तर तू सांग. काय सांग ना. म्हटलं तुला नाही. अहो मला नाही माहिती बाबा, तुला माहिती आहे ना, सांग ना तू काय. आणि मग तो म्हटला साखर कमी गोड असते. सांगून सांगितलं विशेष काही सांगितलं का? सांगून सांगितलं विशेष काही बोलला का? त्याच्याकरता सांगणाराच्या सांगण्यात बोलणाराच्या बोलण्यात वैशिष्ट्यपूर्णता असावी, विशेषत्व असावं, अपूर्वता असावी. तुकाराम महाराज अरे सगळं जग भक्ती करतं. कोण? बघा ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखात उभी टाकली आहे. भगवान अर्जुनाला बोलतो, कोण देव बोल. कोण भगवान मानवी जीवनाचा स्वभाव सांगितला. बहुतेकांना उभी पाहते. भगवंताच्या मुखात ज्ञानोबारायांनी उभी टाकली, देवाच्या मुखातून ज्ञानोबाराय वदवून घेतात. भगवान अर्जुनाला म्हटले अर्जुना देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. माणूस म्हटला की हा जन्मजात भाविकच आहे, भावना युक्तच आहे आणि तो भजनशीलच आहे. मग कोण भक्ती करीत नाही हो? भक्ती कोण करीत नाही? मग सगळं जग भक्ती करतं महाराज. आणि तुम्ही म्हणता आम्ही भक्ती केली तर मग तुमच्या सांगण्यामध्ये विशेषत्व काय? तर एक मिनिट ऐका. त्यांच्या बोलण्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णताच आहे, त्यांच्या सांगण्यामध्ये अपूर्वताच आहे. म्हणून तर तुकाराम महाराज छातीला हात लावून सांगतात भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, आम्ही भक्ती केली. त्यांच्या कारण एक मिनिट ऐका, कोण बोलतो याला जास्त महत्व आहे, काय बोलतो त्याला महत्व नाही. परत ऐका, काय बोलतो त्याला महत्व नाही, कोण बोलतो. कारण बोलणाराच्या उंचीवर विषयाची उंची अवलंबून आहे. बोलणाराचा अधिकार जेवढा मोठा विषय सुद्धा तो तयार होतो तेवढा मोठा. त्याच्यामुळं कोण बोलतो तिकडं पाहायचं, काय बोलतो ते नाही पाहायचं, कोण बोलतो तिकडं पाहायचं. कोण बोलतात? जगद्गुरु तुकोबाराय क्रांतदर्शी ऋतुंभरा प्रज्ञावंत तुकोबाराय बोलतात. ज्या अर्थी आम्ही भक्ती केली हा विषय तुकाराम महाराज बोलतात त्या अर्थी त्यांच्या बोलण्यामध्ये विशेषत्वच आहे म्हणून बोलतात.
ठीक आहे, मग सांगा तुकाराम महाराजांच्या बोलण्यात विशेषत्व काय आहे? सगळं जग भक्ती करतं, त्यांनी भक्ती केली. जग जे करतं तेच जर त्यांनी केलं, आम्ही केलं म्हणून सांगण्यामध्ये वैशिष्ट्य काय सांगा? तर तुकाराम महाराजांच्या बोलण्यात वैशिष्ट्यच आहे बुवा. काय वैशिष्ट्य ऐका. महाराजांच्या सांगण्यात वैशिष्ट्य असे, तुकाराम महाराज म्हणतात जगही भक्ती करतं, आम्ही भक्ती केली. जगही भक्ती करतं, आम्ही पण भक्ती केली. पण विशेषत्व असं आहे का जग जशी भक्ती करतं तशी भक्ती आम्ही केली नाही. हे विशेषत्व आहे. जग जशी भक्ती करतं तशी भक्ती आम्ही नाही केली. मग कशी केली? आम्ही जगत विलक्षण भक्ती केली, जगापेक्षा वेगळी भक्ती केली. आमची भक्ती जगत विलक्षण आहे. सगळा जग रात्रंदिवस जशी भक्ती करतं पिढ्यानपिढ्या तशी भक्ती आम्ही नाही केली. मग आम्ही जगापेक्षा वेगळी भक्ती केली म्हणून सांगतो भक्ती आम्ही केली. मग पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो का जग करतं ती भक्ती कशी आणि तुकाराम महाराजांनी केली ती भक्ती नेमकी कशी? दोघांच्या भक्ती करण्यात, जगाच्या भक्ती करण्यात, तुकाराम महाराजांच्या भक्ती करण्यात नेमका काय फरक आहे? नेमका फरक काय? यांची भक्ती कशी, जग करतं ती भक्ती कशी? ऐका. जग म्हणजे तुम्ही आम्ही. आपण जी भक्ती करतो, आपण जो परमार्थ करतो, आपली भक्ती म्हणजे आपला जो परमार्थ आहे ना, सगळा आपला सगळ्यांचा परमार्थ देखोविखी चालला. आपण भक्ती कशी करतो? देखोविखी. देखोविखी म्हणजे याचं पाहायचं त्यानी करायचं, त्याचं पाहायचं यानी करायचं. जिकडं जावं तिकडं सगळा देखोविखी प्रकार. पायावी न भिंत जगाच्या परमार्थाची अवस्था सांगितली या अभंगात. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जिकडं जावं तिकडं सगळा देखोविखी पसारा चाललाय. एकामेकाचं पाहून एकामेकांनी करणे. जेथे पाहे तेथे. त्याला शेंडा नाही, बुडक नाही. काय काय अशा प्रथा आणून सोडल्या. अशा प्रथा त्याला काहीच नाही. का करायचं काही माहिती नाही, कसं करायचं काही माहिती नाही. फक्त का करतात
ते करतात म्हणून बस बाकी एक गेले जावे त्याची वाट, एक गेले जावे त्याची या अभंगामध्ये देखोविकी क्रिया सांगितल्या. एकामेकाचं पाहून जे केलं जातं ते कसं केलं जातं महाराजांनी 3 दृष्टांत दिले. वंदिले वंदावे, निंदिले निंदावे आणि एक गेले जावे त्याची वाट. हे सगळं देखोविकी. त्याचा मूळ वगैरे काही अशा अनेक प्रथा आहे. तुम्हाला गंमत सांगू का? काय 1 मिनिट आहे का? एका जणाचा बाप लई जाडा होता. माझ्याकडे नका भाऊ, लावली नजर इकडे लगेच तुम्ही. अहो मी काय सांगतो ते ऐका. काय करावं जाऊ द्या. त्याच्यापेक्षा मीच असं बोलतो, माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट 5 पट होता. आता नाही ना. खूप जाड होता, इतका जाड होता. आता किती सांगू तुम्हाला, इतकी अशी ढेरी होती त्याची. किती मोठी सांगू. मग त्याला काही लिहायचं असलं ना, हाताखाली दुसरं काही धरायला घेतच नव्हता, डेअरीवर ठेवायचा. आता जमलं ना. आता हे किती त्याच्या पुढे. आणि पूर्वी काय व्हायचं, घरोघर माणसं जेवायला बसायचे ना, तर बसण्याकरता लाकडाची पाट असायची. माणसं पाटावर बसायची, पाटावर बसायची. आणि ते पाट उंच राहायचं. त्या पाटावर बसलं का ताट खाली राहायचं. आणि मग ते पाटावर बसलेल्या माणसाला ताटातला घास तोंडात घेण्याकरता असं वाकावं लागायचं. असं म्हणजे त्याला वाकावं लागायचं. तो घास अंतर पडायचं ना ताटाचं त्याचं पाटामुळं. मग ते घास उचलायचं ना असं वाकून. आणि ते घास घ्यायला वाकला का पाठीची जे मणके ना हक्काना त्याला असं वाक पडायचं. आणि तो कणा वाकला का तो काष्टा धोत्राचा टाईट व्हायचा आणि फिटायचा. धोत्र ते वाकला का ते सगळा लोड त्या काष्ट्यावर यायचा, काष्टा फिटायचा. जेवण झालं ना, हात धुवायला उठला का सकाळ संध्याकाळ त्याची तीच राहायची, धोतर आवरण्याची. आणि काय होतं, जाड माणसाला आवरता येते. म्हणजे माझा अनुभव नाही बरं का, जनरल बोलतो मी. जाड माणसाला ते आवरता येत नाही, ती काष्टा फिटायची. पण कालांतराने काय झालं, तो माणूस वारला. तो जाड माणूस वारला. त्याचा मुलगा होता, किडकिडा होता, एकदम असा हाडकुळा बोंबील छाप असं होता. आता तो घरात कारभारी झाला. आता त्याच्या बापाचा काष्टा स्थूलपणामुळं, जाडपणामुळं त्याला ते आवरता येत नव्हतं, म्हणून वाकला घास घ्यायला का तो काष्टा फिटायचा. आणि यांनी काय केलं, ती प्रथा पुढं तशीच चालू केली. कशी, त्याच्या बापाचा जाडपणामुळं सुटायचा, हा काष्टा फेडूनच जेवायला बसायचा. त्याला आईने सांगितलं ते ऐकना, बायकोनी सांगितलं ऐकना, बहिणीने सांगितलं ऐकना, भावानी सांगितलं, कोणाचंच ऐकना. रोज सकाळ संध्या काष्टा फेडायचा, जेवायला बसायचा. एक दिवस त्याचा मित्र त्याच्याबरोबर जेवायला आला. त्याला हात धुतले, बसा म्हटले. दोघं पाठावर बसले, काष्टा फेड. काष्टा फेडल्यावर मित्र त्याला म्हटलं, ए मूर्खा, म्हटला काय रे बावळटपणा, येडेपणा, काय येडेपणा आहे रा, कशाला काष्टा फेडला. तर तो त्या मित्राला म्हटला, तुला माहित नाही, आमच्या घराण्याची परंपरा आहे. अशा परंपरा राहतात का, याला काय म्हणतात, हे देखोविकी कारभार आहे हा. हे सगळं एकामेकाचं पाहून जेथे पाहे तेथे. त्याला महाराजांनी 3 उदाहरणं दिले ना. कोणते, वंदिले वंदावे, वंदिले वंदावे. एखाद्याने एखाद्याला पाया पडताना पाहिलं का सगळे लगेच गर्दीच करतात, पायाच पडत सुटतात. पण त्याच्या पाया पडायचं तो कोण आहे, वंदिले वंदावे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी
महाराज कीर्तनाला चालले होते, लेट झाले होते, फडावर चालले होते, 2-4 अभंग झाले होते, चोपदार घ्यायला आले होते, खोलीतच फेटा बिटा बांधला, पांढरं शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरा शुभ्र फेटा, पांढरं शुभ्र उपरणं, असं महाराज मस्तपैकी चालले. मागं चोपदार, पुढं चोपदार शिट्ट्या वाजवत होते. वाट आता पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी आणि सकाळी 10 वाजता प्रदक्षिणा रोडवर गर्दी म्हटल्यानंतर जे आषाढीला पंढरपूरला येत असतात तर त्यांच्या लक्षात येईल 35 लाख होते यावर्षी. किती वारकरी होते? 35 लाख. बर, ते पण अंदाजीवर का, परफेक्ट आकडा नाही. 35 लाख होते. आणि तुम्ही विचार करा, त्या 35 लाखाच्या गर्दीत वाट काढून चालायचं जोक आहे का? उलट तुम्हाला सांगतोय बा, त्या दिवशी जर पंढरपूरमध्ये तुम्ही असले आणि तुम्हाला जर इकडून तिकडं कुठं जायचं असलं ना, तुम्ही फक्त एक काम करायचं, काय? फक्त रस्त्यावर येऊन उभं राहायचं. पाय असे मागं पुढं करायचेच नाही, चालायची क्रिया करायचीच नाही, पाय हलवायचेच नाही, मग फक्त रस्त्यावर येऊन उभं राहायचं. गर्दी त्याला आपोआप लुटी पाहिजे तिथं नेऊन पोहोचवती. मुंगीला घुसायला जागा नाही, एवढी मरणाची गर्दी. आणि ते चोपदार शिट्ट्या वाजवीत वाट काढीत महाराजांना घेऊन चालले. एका जणांनी महाराज पाहिला. आता ओळख नाही, पाळख नाही, महाराज कुठला, तो कुठला, काही संबंध नाही. महाराष्ट्रातला, तो कोणत्या जिल्ह्यातला, हा कोण, घेणं नाही. त्याला फक्त फिनिशिंग महाराजाची वाटली. फेटा बिटा ते उपरण फिनिशिंग महाराजाची वाटली. आणि तेवढ्या गर्दीत तो त्या महाराजाच्या पाया पडायला वाकला. त्याला पाया पडताना गर्दीतल्या लोकांनी पाहिलं. जे झुंबड उठली, हेच गर्दी लोटली. महाराज जो यायचा तो पाय, इतकी गर्दी, आलोट गर्दी झाली. तो महाराज खाली पडला. 50-50 जण त्याचे बोकांडी पडले. त्या महाराजाचा फेटा कुणीकडं, चष्मा कुणीकडं, मोबाईल कुणीकडं, कालचं तेवढं कुणीकडं, बॅटरी कुणीकडं, तपासणी राहिला कशाचा. तेवढ्या गर्दीत त्या चोपदारांनी तो फेटा गुंडाळा, उपरणं गुंडाळलं, महाराजाला ओढून बाहेर काढलं. त्याचा चष्मा, मोबाईल घेतला. गर्दीतून वाट काढून महाराजाला घेऊन ते निघून गेले. महाराज निघून गेला. महाराजाला घेऊन चोपदार गेल्यानंतर हे जे एकामेकाच्या अंगावर पडले ना, ते उठले बरं का. उठले आणि उठल्यानंतर एकामेकाला म्हणे, माधू कोण महाराज होते रे ते? तो म्हटले, आपल्याला काही माहिती. मग कसं काय पाया पडला? तो म्हटलं, सारेच पडले. याला काय म्हणतात? वंदिले वंदिले. नंबर 2 पहा, निंदिले निंदावे. निंदिले निंदावे. सकाळी हॉटेल पुढं बसून 10-5 जणांमध्ये दुसऱ्याचाच फुकटचा चहा प्यायचा. आणि त्या 10-5 जणांमध्ये एकाने फक्त पुढी सोडून दिली, नरेंद्र मोदी. झाला ना पट्ट्या, सुरूच झाला. मोदी मोदी असा, मोदी तसा, मोदी आमका. मग आता वास्तविक 1 मिनिट विचार करा, मोदी कुठं, गारखिंडी कुठं? विचार आहे की नाही? तुम्हाला 1 मिनिट सांगा. वाक्य गोड आहे बघा. काय ऐका बरं का, तुम्हाला निंदा करायची तर जरूर करा, निंदा करायची तर जरूर करा, खुशाल करा, अहोरात्र करा, रात्रंदिवस करा, बिनधास्त करा, खुशाल निंदा करा. निंदा करायची ना तुम्हाला करा, पण 1 मिनिट ऐका. ज्याची निंदा करायची त्याची योग्यता आणि आपली योग्यता याचा 100 वेळा विचार करा, मग निंदा करा. आपण निंदा करतो कोणाची त्याचा 100 वेळा विचार करा. अरे मोदी कुठं, शेंबड्या तू कुठं चुलीला जाळ फुकतो तू? मोदी 4 चौघ मोदी असं कुठं चालतं का? पण काय, एकाने दुसऱ्याला निंदा करताना पाहिलं, सगळेजण सुरूच होतात, निंदिले निंदावे. आणि 3रं उदाहरण सांगितलं, देखो विकीचं, एक गेले जावे त्याची वाटा विठ्ठला. एखाद्या रस्त्याने निघाला, सगळे त्याच्या मागच पळतात, सगळे त्याच्या माग. अरे पण कुठं चालले? त्याच्या माग. आणि तो कुठं चालला? आम्हाला काय माहिती. अरे मग तो चालला कुठं माहिती नाही, तुम्ही पळू कसे राहिले? याला अंधानुकरण म्हणतात. शास्त्राच्या परिभाषेमध्ये याला अंधानुकरण म्हटलंय. माहिती नसताना कोणाच्याही मागे जाणं हे अंधानुकरण. अंधे नैव नियमाना यथांधा. शास्त्र काय बोलतो? अंधे नैव नियमाना यथांधा. याला अंधानुकरण म्हणतात बुवा. आंधळ्याचे पाठी आंधळ्याचे पाठी
शास्त्रसूत्राचा हा अभंग म्हणजे मराठी अनुवाद. आंधळ्याच्या काठी लागले आंधळे. त्याच्या मागं पळण्यात काय मतलब आहे सांगा? काय पळायचं त्याच्या मागं? माहिती असलं तर पळा. तो चालला कुठं तेच माहित नाही. आणि सगळे हे मेंढरासारखं झालंय बुवा. मेंढरांचं असंच राहतं नाही. आम्ही विनोदानी नेहमी सांगतोय बा, 5वी 6वीचा वर्ग होता, आपला 7वी 8वीचा वर्ग होता. त्या वर्गामध्ये 50 मुलं होते आणि त्या वर्गात 50 मुलांमध्ये एक मुलगा होता, अतिशय ढ होता, एकदम माठ्या होता. त्याला कधीच काही येत नव्हतं, कधीच काही येत नव्हतं, म्हणजे येतच नव्हतं. तो इतका ढ होता, इतका ढ होता, इतका ढ होता की ती 4-5 गुरुजी मेले पण हा त्याच वर्गात पासच नाही कधी. इतका ढ होता. शिक्षक सुद्धा त्या वर्गात शिकवायला आले तर त्याच्या नादी लागत नव्हती. शिक्षक आधी त्याला नमस्कार करायचे मग फळ्याकडे जायचे. नादीच लागत होती. टोंगच्या टोंग दिसायची. माझ्याकडे पाऊस लागत होती. मी सांगतो काय ते ऐका फक्त. असं टोंगच्या टोंग दिसायचं ते. शिक्षक काय घाबरून राहायचे. त्या वर्गामध्ये एका दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. मुलांनो, सर्व विद्यार्थी टावकारले, सावधान पोज मध्ये आले. जी गुरुजी म्हटले एक प्रश्न विचारतो, उत्तर नीट द्या, लक्षपूर्वक ऐका, विचारा म्हटले. आणि मग त्यांनी विचारलं, ऐका मुलांनो, एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, एक मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? सगळ्या मुलांनी वरती हात केला. शिक्षकांनी सिरियल नंबर विचारले, एकही मुलगा सोडला नाही. 1 नंबर तू, परत ऐका. 12 मेंढ्या कोंडल्या, मी विचारतो, एक मेंढी बाहेर गेली, खोलीत मेंढ्या राहिल्या किती? 1 नंबर सांग रे तू म्हटलं 11. शिक्षकही म्हणायचे बरोबर, बस खाली. 2 नंबर तू 11 बरोबर, 3 नंबर तू रे 11, 4 नंबर तू रे 11 राहिल्या गुरुजी बरोबर, 5 नंबर तू रे 11 राहिल्या, 6. असं करून 49 पर्यंत गेली. आता शिक्षकाला वाटलं 50 हव्याला कधी काही येतच नाही, याची कुठं नादी लागा टाइमपास करा, म्हणून त्याला न विचारता ते पुढचं शिकवायला लागले. पण तुम्हाला गंमत सांगतो, या प्रश्नाचं खरं उत्तर त्याला माहित होतं. सायकोलॉजीचा म्हणजे मानसशास्त्राचा नियम आहे का ज्या माणसाला जी गोष्ट खरी माहीत राहती त्याला सांगितल्याशिवाय दम पडत नाही. तगमग होती, तगमग होती, उलघाल होती. कधी सांगल बुवा, सांगित त्याला चैन पडत नाही, स्वास्थ्य मिळत नाही त्याला. तो उठून वारायला तोडला, गुरुजी काय माझं उत्तर ऐका आणि मग पुढे शिकवा. तोंडला गुरुजी म्हटले, बस खाली माथ्या, तुला कधी काही येत रे? हा म्हटलं कधी नसेल काही येत, पण आज येत आहे, माझं ऐका मग पुढचं शिकवा. शिक्षकांचा नाईलाज झाला. ते म्हटले, बरं सांग प्रश्न नीट ऐकले काय? मी विचारतो, एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या होत्या, खोलीत मेंढ्या राहिल्या किती? हा म्हटला एकही नाही. गुरुजी म्हटले, बावळाचा मूर्ख आहे का? प्रश्न कळला का? 12 कोंडल्या होत्या, एक बाहेर गेली. मी विचारतो, खोलीत मेंढ्या राहिले किती? हा म्हटलं तेच सांगतो, एकही नाही. गुरुजी म्हटले, कसं काय? तो मेंढराची जातच अशी राहती, एक निघाली का? एक गेले जावे त्याची वाटा, एक गेले जावे त्याची वाटा. तसा परमार्थाचा भाग आहे महाराज. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, खरं नाही बरं ते, नाही तर ते पस्ताव होईल. गंमत म्हणून सांगतो, एक जण ग्रामपंचायत मध्ये निवडून आला, सदस्य झाला. ग्रामपंचायत मध्ये निवडून आला, सदस्य झाला आणि त्यांनी माळ घातली. आता विशेष शक्यतो राजकारणातले माणसं इकडे, संभाषण तुम्ही सोड, शक्यतो राजकारणातली माणसं इकडे येत नाही बरं. आणि मी म्हणतो ते इकडे येत नाही तेच मेहरबानी आहे, कारण ती इकडे आले तर इकडं पार्ट्या पडायला बसतात. शक्यतो राजकारणातले लोक इकडे येत नाही. पण तो ग्रामपंचायत मध्ये निवडून आला आणि त्यांनी माळ घातली. एक दिवशी एकांतात भेटल्यावर त्याला विचारलं, काय भानगड आहे? म्हटलं काय माळ घालायची इच्छा झाली कशी, तुला भावना झाली कशी माळ घालायची? तो म्हटला, गिरी महाराज कोणाला सांगू नका, आपल्या दोघांमध्येच राहू द्या, मला पण माळ घालायची इच्छा नव्हतीच. मग माळ घातली कशी काय? तो म्हटला, नाही इलाज, नाही इलाज म्हणून घातली. काय नाही इलाज? तो सरपंचच माळकरी झाला, पार्टी करायला कोणी राहिलंच नाही ना. आता तुम्ही 1 मिनिट विचार करून मला सांगा, सरपंच माळकरी होतो म्हणून सदस्य माळ घालतो, चेअरमन माळकरी होतो म्हणून संचालक डायरेक्टर माळकरी होतो, आमदार माळ घालतो म्हणून कार्यकर्ते माळकरी होतात. ह्या परमार्थातून काय लाभ होणार आहे सांगा?
याला म्हणतात जेथे पाहे तेथे. हा सगळा सगळा जगाचा परमार्थ असा देखो वेकी चाललाय विठ्ठल. म्हणून एक मिनिट ऐका, सुभाषितकारांचं म्हणणं फार गोड आहे. मी तुम्हाला सुभाषितकारांचा शब्द सांगतो, तुम्हाला जर कळला तर फार चांगलं होईल. शब्द बोलतो, तुम्हाला जर सुभाषितकारांचा शब्द कळाला तर फार चांगलं होईल. शब्द काय ऐका. सुभाषितकारांचा आधी शब्द सांगतो, मग त्यांचा श्लोक सांगतो. सुभाषितकारांचा शब्द काय? सुभाषितकारांचा शब्द आहे ते म्हणतात लोक परमार्थ करतात. ऐका बरं का, लोक परमार्थ करतात पण लोक पारमार्थिक नाही. बघा तुमच्या लक्षात येत आहे का? बघा काय म्हणणं आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं आहे लोक माळ तर घालतात, गंध तर लावतात, एकादशी करतात, मंदिरात येतात, पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात. लोक परमार्थ करतात पण लोक पारमार्थिक नाही. बघा तुमच्या काही लक्षात येत, परमार्थ करतात पण पारमार्थिक मात्र नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोक वरवर परमार्थात आहे, परमार्थ त्यांच्या अंतःकरणापर्यंत जायला तयार नाही. ती वृत्ती, अंतःकरण वृत्ती जी बदलायला पाहिजे, तो वृत्तीमध्ये 50-50 वर्ष 100-100 वर्ष सप्ते करूनही माणसांची प्रवृत्ती बदलायला तयार नाही. म्हणजे परमार्थ अंतरात शिरायला तयार नाही. हे वरवर बुड्या मारतात, हे वरवर फक्त दाखवतात, फक्त वरवर करतात, पण अंतःकरणामध्ये परमार्थाचा विचार रुजायला तयार नाही. म्हणून बदल नाही मारत. बदल काय सांगा तुम्ही? काय बदल आहे? काय बदल? तुम्हाला खरं सांगू का? राग नका म्हणू, ऐका. काय हे माझं व्यक्तिगत मत सांगतो तुम्हाला. माझं व्यक्तिगत मत आहे. काय माझं म्हणणं असं आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनी शेजाऱ्याचा बांध कोरला नाही पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनी दुसऱ्याचा बांध कोरला नाही पाहिजे. गळ्यात माळ असून जर बांध कोरीत असेल तर तो माळीला बट्टा आहे, त्याला वल्ल्या फोकाने आणायचं, माळ ओढून घ्यायची. माळीला बट्टा आहे. याचा अर्थ काय? अरे माळ घालून जर तुम्ही बदलायला तयार नाही, कीर्तन ऐकून, रामायण ऐकून, भागवत ऐकून जर तुम्ही बदलायला तयार नाही, तर हा खटाटोप करायचं कशा करता? बदल महत्वाचा आहे, बदल महत्वाचा आहे. इथं आलेला माणूस हा पूर्णत्वाने बदललाच पाहिजे बुवा, त्याची वृत्तीच बदलली पाहिजे. विठ्ठला बदल होत नसेल तर हा गाथा कोणा करता, ही ज्ञानेश्वरी कोणा करता? हे गाथ्यातले अभंग फक्त भजन म्हणण्यापुरते आहे का? सारेगमपण सारेगमपण त्याचे करता का? हे फक्त काही फक्त कीर्तनकारांचे पोट भरण्याकरता गाथा लिहिला का? कशा करता अभंग? ही ते अभंग वाचून त्याचं चिंतन करून आपलं जीवन बदलण्याकरता, परिवर्तन घडवण्याकरता हे अभंग आहे भाऊ. हा गाथा त्याच्या करताय. अरे आयुष्यभर काकड्याची भजनं करतात, अशा चाली लावतात, असं गोळून गोळून काकडा चालतो, लोकांच्या झोपा मोडतात, लोक तटा उठतात आणि समाधीला ते ऐकणार असे अभंग. धनदारा पुत्रो जनो, धनदारा पुत्रो जनो, बंधू सोय पिशुनो, सर्व मिथ्या हे जा शरण री गाद, धनदारा पुत्रो जनो. काय करून आणि जो हा रोज काकड्यात म्हणतो ना, दोघं भाऊ होते, हा मोठा होता, दुसरा लहान होता. त्यांच्या इस्टेटीच्या वाटण्या चालल्या, गावातलं पंचमंडळ आलं, त्यांनी ते वाटण्या करायला सुरुवात केली. 10 एकर जमीन होती, 5 याला दिली, 5 त्याला दिली. 20 खणाचं घर होतं, 10 खण त्याला दिले, 10 खण याला दिले. 50 पोते घरात होते, 25 याला दिले, 25 त्याला दिले. 10 गाया होत्या, 5 याला दिल्या, 5 त्याला दिल्या. 2 म्हशी होत्या, 1 याला दिली, 1 त्याला. 4 बैल होते, 2 याला दिले, 2. असं चालले वाटले. मग ते वाटणे भांड्यावर आले बरं का. ताटं अर्धे अर्धे वाटले, तांबे अर्धे अर्धे, ग्लास याला अर्धे त्याला अर्धे, निम्मी निम्मी करून वाट, असं वाटणी चालली. आणि ते वाटता वाटता उलट ना काय म्हणतो तुम्ही? ते आपण भाकर पोळी ते चपाती तव्यावर उलटी पालटी करतो ना, उलट नसते. असं पुढं 4 बोट सारखं चपट राहतं, मागं बोटाने दांड अशी जाड दांडी राहते,
त्याने आपण ती पोळी बिळी भाजतो, भाकरी बिकरी उलटी पालटी करतो, उलटणं ते उलटणं आलं बरं का. आता उलटणं काही प्रत्येकाच्या घरात 2-4 नसतात. किती मोठा खटला असो उलटणं एकच राहत. खटला किती मोठा असो उलटणं किती राहतं, उलटणं एकच राहतं. आता पंचांना प्रश्न पडला, उलटणं धाकट्याला द्यावा का थोरल्याला द्यावा, कोणाच्या वाट्यावर द्यावा. तर ते भावकीतल्या वाट्यात ते काय असं राहतं, धाकट्याला जरा झुकतं माप दिलं जातं. पहिला वाटा उचलायचा मान सुद्धा थोरल्याचा नसतो, आणि एक काकड्यावाला थोरलं होतं, दुसरं धाकटं होतं. त्या पंचांनी ती उलटणी धाकट्याच्या वाट्यावर टाकली आणि त्या काकड्यावाल्याचं पित्त खवळण मारत. तो त्या पंचांवर चिडला आणि तोडला, का त्यालाच का मला काय नको. आणि उलटणी म्हणजे काय फार मोठी नाही का, लय मोठी गोष्ट आहे. असं जर बाजारात घ्यायला गेलं ना, 50 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये डोक्यावरून पाणी गेलं, बस मिटला विषय. पण फार इश्यू नाही ना मोठा. तो म्हणतो त्यालाच का, त्याच्याच बापाचं आहे का, त्यालाच कसं काय, असं सांगतो. अशा टायमाला त्याच्या कानात जाऊन म्हणायला पाहिजे, धनदारा पुत्र जन वधू सोय. या अभंग फक्त भजनाकरताच आहे, हे अभंग फक्त काही कीर्तनात घेण्याकरताच आहे का, हे वागण्याकरता नाही का. मग याच्याप्रमाणे आपण वागायचो कधी, मेल्यावर का. परमार्थ करतात माणसं, पण परमार्थ अंतरंगात उतरायला तयार नाही, माणसं बदलायला तयार नाही. आणि जोपर्यंत अंतरात ज्ञानोबा तुकोबारायचा विचार तुमच्या अंतःकरणात जाणार नाही, आणि जोपर्यंत जीवन बदलणार नाही, तोपर्यंत वरवर चाललेल्या तुमच्या परमार्थाचा काही उपयोग नाही. विठ्ठला तुमच्या अंतःकरणात जाऊन जर बदल होत नसेल, तर मग परमार्थ चाललाय कसा, हा देखोविकी चालला. ऐका, आता श्लोक सांगतो. काय बोलले सुभाषित का, गतानुगतिको लोक न लोक पारमार्थिक वालुका लिंग मात्रेन कथम्ये ताम्रभाजनम. हा देखोविकी. गतानुगतिको लोकाः, गतानुगतिको लोकाः, पण न लोक पारमार्थिकाः. लोक परमार्थात आल्याचे दिसतात, पण लोक पारमार्थिक नाही, न लोक पारमार्थिका. मग कसा चाललाय परमार्थ, त्यांनी उत्तर चरणामध्ये दृष्टांत दिला, वालुका लिंग मात्रेनं कथम्ये ताम्र भाजनम. विठ्ठल फार पूर्वीच्या काळी, म्हणजे 50-60 वर्षापूर्वी लोक अडाणी होते. आपले आजोबा पणजोबा ती पिढी, ते काही निरक्षर होते, शिकलेले नव्हते, अंगठे बाजर होते, पागुटी छाप, निरक्षर होते, लय अडाणी कारभार. आपल्या आजोबा पणजोबाच्या काळचा कारभार. महाराज त्यांच्या अडाणीपणाचा समाजातल्या एका बुद्धिजीवी वर्गाने त्या काळी इतका फायदा घेतला, इतका फायदा घेतला, वापस नाही. काय फायदा, त्यांना कर्ज द्यायचा आणि एकाच महिन्याला 3-3 नावं ठेवून व्याज काढायचा. एकाच महिन्याला 3 नावं, पोळी रोमायना, शिमगे रोमायना, फल्गुन रोमायना. आणि हे आपले अडाणी लोक घेवो घेव अलई. ते पंढरपूर त्या इतका कारभार. आमचे बाबा सांगायचे का, 4-5 जण एकत्र बसले, त्यांच्या चर्चा चालली, पंढरपूर पंढरपूर. कोणी गेलं का रे, त्याच्यात एक म्हटलं मी गेलो होतो. आणि सगळं अंदाजी पंचम. त्याला तू कधी गेला होता, कोणी दुर्पीच्या जन्माच्या साली. काय दुर्पीचा जन्म कोण्या साली झाला, कोणी सुबान्या बैलाचं शिंग मोडलं त्या साली. काय सुबान्या बैलाचं शिंग कोण्या साली मोडलं, म्हटलं परकडल्या नम्रात 55 पोती ज्वारी झाली त्या साली. चालू द्या. अशा अडाणी लोक, जुना कारभार. त्या काळच्या लोकांना घड्याळ कळत नव्हतं, किती वाजले, किती मिनिटं, किती सेकंद, काय त्यांचा तो सुद्धा दिवस मोजायचा आहे ना. मोग वावरात जायचं असलं ना, आणि गप्पा मारता मारता त्याला लहर आली, अरे वावरात जायचं, काय टाइम झाला पाहिजे. आणि मग टाइम पाहिला, मग त्यांनी वाट्यावर यायचं, असं वर आभाळाकडे पाहायचो. बापरे बापरे, कासराभर दिवस वर आला. कासरा म्हणजे किती वाजून किती मिनिट, कासराभर, हो कासराभर दिवस वर आला. संध्याकाळी जर मजूर जर शेतात असली, निंदायला खुरपाला बाया, आणि दिवस मावळायला गेला, त्यांना जर सुट्टी कर, मला करू का सुट्टी, आता जाऊ का घरी, मग त्यांनी त्या असं पश्चिम
दिशेला पाहिजे तो अजून ववाभर सूर्य मावळायला अवकाश आहे. ववा ववा म्हणजे किती किती तास ववाभर सगळा मोहगम कारभार. त्या काळात चंद्र सूर्याला ग्रहण असलं ना तर ते ग्रहण लागायचं किती वाजता सुटायचं किती वाजता त्या लोकांना काही कळायचं नाही. मग त्यांनी चंद्राकडं पाहायचं नाही सूर्याकडं पाहायचं नाही. मग त्यांनी फक्त गावात ब्राह्मणाचं घर आहे ना त्यांनी ब्राह्मण बुवाच्या घराकडे लक्ष ठेवायचं. ब्राह्मण आंघोळीला निघाला यांनी समजायचं सुटलं रे महादू यांनी त्याच्या मागून एका सायंकाळी सूर्याचं ग्रहण सुटलं. ब्राह्मण संध्याची पळी तांब्याची लोटी घेऊन नदीवर आंघोळीला ब्राह्मण काका निघाले. लोकांनी पाहिलं आणि 50-50 जणांचं टोळकं त्यांच्यावर. आता ब्राह्मण काका वाळवंट नदीत आले तर त्यांनी विचार केला ही लोटी आणि तांब्याची लोटी आणि पळी आपण पाण्यात बुडी मारणार भांडं चोरी जाण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी वाळूत खड्डा केला. तिथं ते भांडण ती पळी पुरली खड्डा झाकला. पण ब्राह्मण काका हुशार त्यांनी विचार केला आंघोळ करून आलो तर इथंच पुरलं ही जागा कशी काय लक्षात येईल आपल्या. मग त्याच्यावर काहीतरी खुणा असं म्हणून त्यांनी वाळूची पिंड तयार केली आणि ते आंघोळीला गेले. मागून 5-50 आले. यांनी त्या काकाला पिंड करताना पाहिलं. त्यांना वाटलं आजची पर्वणीच अशी आधी पिंड मग आंघोळ. त्यांनी त्याच्या पिंडी भोवती पिंडी तयार केल्या. मागून 100-200 आले. त्यांनी यांना पाहिलं त्यांनी पिंडी केल्या. तिकडून बायांच्या टोळ्याचे टोळ्या आल्या. बायांनी पुरुषांना पाहिलं त्या बायांनी पिंडी केल्या. जे यायचं ती पिंड करायचं आंघोळी जायचं पिंड करायचं आंघोळी जायचं पिंड करायचं आंघोळी जायचं. अहो सगळ्या वाळवटात पिंडीत पिंडी. ब्राह्मण बुवा आंघोळ करून आग्यदान करून बाहेर आले. येऊन पाहतात तर सगळ्या वाळवटात पिंडी. आता ब्राह्मण काकाला प्रश्न असा पडला आपण केलेली पिंड कोणती ना आपलं भांड कुठे. काही मेळच लागण. हो एक जण पिंड करीत होता. ब्राह्मण काका त्याच्यावर चिडले. काका त्याला म्हणाले मूर्खा का पिंड करतो. तोडलं ते त्याचं पाहिलं म्हणून. त्याला विचार तू काय केली त्याचं पाहिलं म्हणून. त्याला विचार तू काय केली त्याचं पाहिलं म्हणून. त्याला विचारलं तू काय केली तो काका तुमचं पाहिलं म्हणून. काका म्हटलं पण मी काय केली तो हे आम्हाला काही माहिती तुम्ही काय. आणि मग काका म्हटले बाबा मी पिंड केली याचं कारण असं आहे मे ताम्र भाजनम कथम. मे म्हणजे माझं ताम्र म्हणजे तांब्याचं भाजनम म्हणजे भांड आणि कथम म्हणजे कुठे. मे ताम्र भाजनम कथम माझं तांब्याचं भांड कुठं आहे ती जागा मला लक्षात यावी म्हणून अहम वालुका लिंग मात्रेनं करीशे म्हणून मी वाळूची पिंड केली. तो म्हटलं काका आम्हाला काय माहिती राहू तुम्ही गेली आम्ही गेली. याला म्हणतात न लोक पारमार्थिका विठ्ठल. याला जोडून आमचे बाबा एक दृष्टांत सांगे बरं का. काय पूर्वीच्या काळी हातीच्या आगीरदार कोट्याधीश श्रीमंताचा एकुलता एक मुलगा एक आणि ते पण असा 900 झालेला मुलगा लग्नाच्या वयात आला आणि त्याचं लग्न केलं. आता तुम्हाला 3 वाक्य सांगतो फक्त ऐकून ठेवा. 3 वाक्य असे श्रीमंताचं कार्ट एकुलता एक कार्ट श्रीमंताचं कार्ट एकुलता एक कार्ट आणि त्यातली त्यात 9 झालेलं कार्ट टनावर बावळत राहत. टनावर बावळत छटाकडे हात पावले टनावर तसंच महाराज पर्सनॅलिटी होती. गोरू गोमट होतं उंच पुरं होतं देखणं होतं. पैसा मामूर होता. शिकलं नाही शाळेत गेलं नाही असं टिवल्या बावल्या करीत राहिलं. वाढलं मोठं झालं आणि शेजारच्या एका गावची मुलगी पाहून त्याचं लग्न केलं. लग्नानंतर पहिला दिवाळीचा सण आला आणि सासरा मुंबईला होता. थोडा उद्योग होता छोटा. सासऱ्याने घरी सांगितलं जावयाला बोलून घ्या आणि मुलीला पण आणा. मग गेले जावयाला आग्रह करून मुलीला जावयाला आणलं. आता सासरा तिकडून यायचं पण त्याचं काही काम वाढलं. त्यांनी तिकडून तार केली. सासऱ्यांनी तार केली का मी येतो 2 दिवस लेट होणार आहे मी येतो 2-3 दिवसांनी पण मी येईपर्यंत पाहुण्याला जाऊ देऊ नका. पाहुण्याला आग्रह करून ठेवून घ्या. मग पोस्टमन आता पोस्टमन दारात आला. ती जुनी सासूबाई काष्टी पातळातली नऊवार पातळातली जुनी सासूबाई म्हातारी. त्या सासूबाईनं सही करून तार सोडली. त्याच्या रजिस्टरवर सही केली. तार ताब्यात घेतली. पोस्टमन गेला. आता ती तार फाडायची चिटकवलेली राहते ना ती फाडायची मध्ये काय ते वाचायचं. पण सासूबाईने विचार केला एवढा सुटा बुटातला गोरा गोमटा अप टू डेट आपला जावाई बसला आपण कशाला तार वाचायचं शहाणपणा करा चिपडा डोळा मिचवा त्यापेक्षा त्यालाच वाचायला देऊ. म्हणून ती म्हणे पाहुणे एवढी तार तुम्ही वाचन काय ती मला सांगा. तिने ती तार दिली त्याच्याकडे. त्याला येतच नव्हतं बोंबालता वाचताच येत नव्हतं. त्याला स्वतःचाच राग आला. शिकलो नाही याचा राग आला. त्याला वाटलं तेव्हा शिकलो असतो आज सासूरवाडीमध्ये इज्जतीचा पंचनामा झाला नसता. आज पुरी इज्जत गेली. राग आला.
तो लागला रडाय. स्वतःच आत काय राहतं त्याला सांगता येईना ना सासूबाईला, मामी मला नाही येत वाचता. अज्ञान प्रगट करायला सुद्धा धाडस लागतं बुवा. तो लागला ना रडायला. तरी सुद्धा काय त्या सासूचं जावयाचं बॉन्डिंग राहतो बुवा. ते रडायला लागलं ना तरी सासून त्याच्या रडण्याचा सरळ विचार नाही केला, तिने असा विचार केला. ते रडत सरळ नाही, तिने असा विचार केला. कसा ती म्हणे काय बाया पाहुणा हुशार, तार फाडली नाही फोडली नाही, चिटकवलेली तशी, तरी मध्ये काय पाहुण्याला काय हुशार आहे बाई असा विचार. पण तिने पुन्हा तिचा डोकं असं वापरलं, ज्या अर्थी तार पाहून पाहुणा रडतो त्या अर्थी मुंबईमध्ये बॉम्ब स्फोट झाला आणि त्याच्यात बाब्याचा बाप हा हा काय म्हटले गेला, डायरेक्ट घालवला. काय निर्दयी माणसं आहे कीर्तनात, काही दयामाया अजिबात नाही. गेला गेला घालवला. गेला नाही ओ, सापडला सापडला असं तिने अंदाज कर. आणि ती लागली रडायला. नवरा रडतो, आई रडती म्हणून पोरगी आली आईपाशी बसली, ती लागली रडायला. 5 भाऊ, 5 भावांच्या 5 बायका, सासू रडती, ननंद रडती, पाहुणा रडतो. म्हणून त्या 5 भाऊजाया हातातले कामं टाकून त्या सासूपाशी त्या नंदीपाशी आल्या, तिथं बसल्या, त्या लागल्या रडायला. 5चा आवाज त्यांच्या नवऱ्यांच्या कानावर पडला. त्या हातातले कामं टाकून ते आले, पाहुण्यापाशी बसले, ते लागले. सगळ्यांचा मिळून आवाज मोठा झाला. वाड्यातून बाहेर निघाला, शेजारी पाजार ऐकायला गेला, सगळ्या गल्लोगल्ली तो आवाज ऐकायला गेला. आणि सगळ्या गावातले लोक हातातले कामं टाकून वाड्याकडे धावले. जो 5 मिनिटात अशी गर्दी झाली, जो यायचा तो जागा मिळेल तिथं बसायचा आणि चुरात जो यायचा तो जागा मिळेल तिथं बसायचा. वाडा भरला, पुरा वाडा भरला माणसांनी. बाहेर वाट्यावर माणसं आली, वट्टा भरला. वट्ट्यावर सुद्धा जागा नाही, अंगणात बसले, अंगणही भरलो. जो यायचा तो जागा मिळेल तिथं बसायचा, रडायचा. सुरा अजून कोणी विचारलं नाही काय झालं. अंगण भरलं. रोडच्या पलीकडं मध्ये रस्ता, रोडच्या पलीकडं माणसं बसले, चालली रडारडी. बरं ते रडणं सुद्धा लय ऐकण्यासारखं असतं बरं का, लय मस्त गोड. कारण त्याला काही एक स्वर नसतो, असं काही काळे 2 का काळे 1 का पांढरे 4 असं स्वर नसतो. त्याला सप्त काही नसतं, काही मांद्र का काही नाही. षड्ज ते स्वरांचं संमिश्र सरकार, स्वरांचं संमिश्र, स्वरांचं म्हणजे आमचे बाबा त्याला म्हणायचे बायांच्या पिपाण्या, माणसांचे द्वादानी. असं ऐकायला सगळं गाव रडायचं, बाहेर सगळं गाव रडायचं. एक विचारवंत आला, रस्त्याच्या पलीकडे जे बसले होते त्यांना विचारलं, अरे काय झालं, काय रडू राहिली? ते म्हणजे अंगणातले रडतात म्हणून. अंगणातल्याला विचारलं का रडतात? वट्ट्यावरचे रडतात म्हणून. वट्ट्यावरच्यांना विचारलं भाऊ का रडतात? तेवढी मधले रडतात म्हणून. मधल्यांना विचारलं का रडतात? तेवढी पोरं रडतात म्हणून. पोरांना विचारलं का रडतात? तेवढी आमच्या बायका रडतात म्हणून. त्यांना विचारलं का रडतात? तेवढी आमची ननंद रडती म्हणून. तिला विचारलं का रडती? ती म्हणे माझी आई रडती म्हणून. तिला विचारलं बाईसाहेब का रडतात? ती म्हणे पाहुणा रडतो म्हणून. पाहुण्याला विचारलं माशाय अहो का रडतात? तो म्हणे तार वाजता येईना. याला काय म्हणतात? याला म्हणतात गतानुगतिको लोकाः. याला म्हणतात गतानुगतिको लोकाः. याला म्हणतात जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात बापा हो, सगळं जग अशी जी गतानुगतिक भक्ती करतं, देखो वेखी भक्ती करतं, अशी भक्ती, असा परमार्थ आम्ही नाही केला. मग आम्ही याच्यापेक्षा वेगळी भक्ती केली. काय वेगळी? गतानुगतिक नाही केली, देखो वेखी नाही केली, याच्यापेक्षा आगळी वेगळी भक्ती केली. म्हणून सांगतो भक्ती आम्ही केली.
देखो वेकी गतानुगती डोळस, आम्ही भक्ती कशी केली डोळसपणाने. आणि अजून महाराज एक महत्वाचा फरक सांगतात ऐका. अभंगामध्ये सगळ्या जगाची भक्ती कशी आहे आणि आमची आगळी वेगळी भक्ती कशी आहे, काय फरक आहे. महाराजांनी एक महत्वाचा फरक सांगितला का सगळ्या जगाच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. जगाची भक्ती कशी आहे उद्वेग. सगळं जग कशी भक्ती करतं उद्वेगी भक्ती करतं. मग सगळ्या जगाच्या भक्तीत उद्वेग आहे. आणि आमच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय, आम्ही जाणीवपूर्वक त्या उद्वेगाला बाजूला करून भगवंताची भक्ती केली. आमची भक्ती उद्वेग रहित आहे आणि जगाची भक्ती उद्वेगी आहे. सगळ्या जगाची. ऐका बरं का, गीतेने आपल्याला 4 प्रकारचे भक्त सांगितले बरोबर. भगवद्गीतेने आपल्याला भक्त किती प्रकारचे सांगितले 4 प्रकारचे. कुठं सांगितले 7व्या अध्यायात. कोणते कोणते सांगितले. भगवान म्हणतात अर्जुना चतुर्विधा भजन्ते माम जनास्तुकृतून अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त आहे. एक अर्थ भक्त आहे, दुसरा जिज्ञासू भक्त आहे, तिसरा अर्थार्थी भक्त आहे आणि चौथा ज्ञानी भक्त आहे. आता 1 मिनिट ऐका, याच्यातला 4 नंबरचा जो ज्ञानी भक्त तो बाजूला करून टाका. आता खाली किती राहिले 3 जण. कोणते अर्थ जिज्ञासू अर्थार्थी. आता ऐका, अर्थाच्या भक्तीत उद्वेग आहे, जिज्ञासूच्या भक्तीत उद्वेग आहे, अर्थार्थीच्या भक्तीत उद्वेग आहे. विठ्ठल उद्वेगाचा विषय प्रत्येकाचा वेगळा आहे, पण प्रत्येकाच्या भक्तीत उद्वेग आहे. अर्थाच्या भक्तीमध्ये संकट मुक्तीचा उद्वेग आहे. एखादं संकट आलं देवा वाचव, देवा सोडव, देवा वाचव, त्यावेळी देवाचा धावा करतो. हा अर्थ. अर्थाच्या भक्तीमध्ये संकट मुक्तीचा उद्वेग आहे. जिज्ञासूच्या भक्तीमध्ये त्याच्या स्वरूपाला जाणून घेण्याचा उद्वेग आहे. अर्थार्थीच्या भक्तीमध्ये द्रव्य प्राप्तीचा उद्वेग आहे. प्रत्येकाची भक्ती उद्वेगी आहे. तुकोबाराय म्हणतात सगळं जग उद्वेग युक्त भक्ती करतं. प्रत्येकाची भक्ती उद्वेगात आहे. पण आमच्या भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे का आम्ही उद्वेगाला बाजूला करून पांडुरंगाची भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, सांडोनी उद्वेग आम्ही भक्ती केली. महाराज उद्वेग शब्द काय आहे? उद्वेग. उद्वेग या शब्दाचा अर्थ काय? तर उद्वेग या शब्दाचा अर्थ आहे उद्वेग म्हणजे शोक, उद्वेग म्हणजे दुःख, उद्वेग म्हणजे चिंता, उद्वेग म्हणजे काळजी. महाराज म्हणतात ही जी शोक दुःख चिंता काळजी हे जे सगळं आहे ना, हे सगळं जळमट बाजूला केलं म्हणजे उद्वेगच ठेवला नाही. आणि त्या उद्वेगाला बाजूला करून आम्ही महाराज तर कसं बोलले बघा. पांडुरंगाच्या पुढे गेले तर महाराज म्हटले देवा, देवा झोप येते का? देवा काय बोलले पान हे देवा हा इकडे काय. तुकाराम महाराज म्हटले देवा तुला माझं काय करायचं ते कर, असं कर का तसं कर, मी म्हणणारच नाही. आता तुझ कळेल
असं कर का तसं कर. कारण का असं कर म्हणावं तरी उद्वेग, तसं कर म्हणावं तरी उद्वेग. त्याच्यापेक्षा देवा आता तुझं कळेल, तुला जे योग्य वाटेल ते कर. आता तुला जवळ धरायचं धर, लांब करायचं कर. संसारात टाकायचं टाक, नाही टाकायचं नको टाकू. तुला काय आता तुझं कळेल, तारायचं तर तार, मारायचं तर मार. तुला योग्य वाटेल ते कर. आता तुझं कळेल ते करी. तारीशी तरी तारी मारी, जवळी आठवा दुरी धरी. गाली संसारी आठवा नको, शरण आलो नेन ते पणे. भाव आणि भक्ती काहीच मी नेणे. महाराज बोलले याला काय म्हणतात उद्वेग रहितता. काहीच नको, माझी इच्छाच नाही असं का तसं. तुझी इच्छा तीच माझी इच्छा. ईश्वर इच्छा बलियशी, तुझी इच्छा तीच माझी इच्छा. मला स्वतंत्र इच्छाच नाही, फक्त भक्ती करतो. याला म्हणतात सांडोणी उद्वेग. सांडोणी उद्वेग. मग भक्ती उद्वेग रहित केली. बर ठीक आहे महाराज, तुम्ही पांडुरंगाची उद्वेग रहित भक्ती केली, काय मिळालं? पदरात काय पडलं? प्राप्त काय झालं? उद्वेग रहित भक्ती केली, जगापेक्षा वेगळी भक्ती केली. तुम्हाला मिळालं काय? या भक्तीतून फळ काय मिळालं विचारलं बुद्धिवाद्यांनी. तेव्हा महाराजांनी उत्तर सांगितलं, हे मिळालं. पावलो हे संग सुख विशेषतः पूर्व भक्ती. काय मिळालं? महाराज म्हणतात या भक्तीनं काय मिळालं? देव मिळाला, देव मिळाला. भगवंताच्या संगतीत आलो. पावलो हे संग, पावलो म्हणजे प्राप्त झालो. आणि कुठं प्राप्त झालो? परमात्म्याच्या संगतीत आलो. देव. महाराज एक मिनिट ऐका. जो देव जप्याच्या, तप्याच्या, योग्याच्या स्वप्नात सुद्धा जायला तयार नाही, एवढा दुर्मिळ, पर्या दुर्लभ, विठोबाचे पाय एवढा योगी या दुर्लभ, योगी या दुर्लभ. पण महाराज म्हणतात त्याची संगती आम्हाला मिळाली. देवाच्या संगत देव मिळाला, देव मिळाला. बस काय मिळालं? पावलो हे संग सुखयाचे. बरोबर महाराज उद्वेग रहित भक्ती केली, देवाची संगती प्राप्त झाली. देवाच्या संगतीत असं काय? त्याच्या संगतीचा एवढा उदो करण्यासारखं देवाच्या संगतीत काय मिळतं तुम्हाला? काय आहे? महाराज म्हणतात देवाच्या संगतीमध्ये, ऐका, देवाच्या संगतीमध्ये दुःखाचा आत्यंतिक नाश आणि देवाच्या संगतीमध्ये परमानंदाची प्राप्ती. परत ऐका, दुःखाचा नाश कसा? आत्यंतिक नाश. आत्यंतिक नाश म्हणजे कायमचं दुःख गेलं, कायमचं दुःख. त्या विचारसागर ग्रंथात निश्चलदासजींनी सुरुवातीलाच हे चिंतन मांडले बघा. दोन प्रकारची निवृत्ती सांगितली विचारसागरामध्ये, लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. आता लयरूप म्हणजे काय ना आत्यंतिक म्हणजे काय? ऐका, त्याची व्याख्या निश्चलदासजींनी
अशा व्याख्या विचारसागरात सांगितल्या. कारण रहित वर्तमान, ऐका बरं का, शब्दावर लक्ष द्या. ऐकू राहिले का? आहे ना रे? करू का सुरू? कारण रहित कार्याची निवृत्ती हे शब्द वेदांतातले शब्द आहेत, तत्वज्ञानातले जड आहे म्हणून थोडं ठोकून घेतलं. परत ऐका. कारण रहित कार्याची निवृत्ती त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि कारणासह कार्याची निवृत्ती त्याला म्हणा आत्यंतिक निवृत्ती. आणि कारण रहित कार्याची निवृत्ती तिला म्हणतात लयरूप निवृत्ती. याच्यापेक्षा सोपं असं आहे बघा, कारणही संपणं आणि कार्यही संपणं याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि फक्त कार्य संपणं आणि कारण तसंच राहणं याला म्हणतात लयरूप निवृत्ती. त्याच्यापेक्षा सोपं बोलतो काय, जे गेलं का कायमच जाणं याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि जे थोडा वेळापुरतं जातं आणि पुन्हा येतं याला म्हणतात लयरूप निवृत्ती. आता तर कळलं का नाही? नाही, अजून पहा. फक्त ऐकून घ्या, सोडून द्या, लोडवर येऊ नका. एखाद्याची बायको पळून गेली, एखाद्याची बायको पळून गेली, एखाद्याची जळून मेली. दोघांच्या गेल्या, काय फरक आहे? एकाची पळून गेली आणि एकाची जळून मेली. दोघांच्या बायका गेल्या, काय फरक आहे? तर फरक असा आहे, पळून गेलेली जी आहे ती कदाचित परत येऊ शकते, पण जळून मेली जी ती पुन्हा येऊच शकत नाही. जळून मरणे आत्यंतिक निवृत्ती, पळून जाणे लय. आता तरी आता नसेल कळत तर तिकडच जागडे बा. आता काय करू? ठेला परमात्म्याच्या संगतीत दुःखाचा आत्यंतिक नाश. आपल्याला सगळ्यांना इच्छा तीच आहे बघा. माणसं बोलतात सुद्धा बरं का, तेव्हा गिरी महाराज ऐका ना, काय दुःख गेलं पाहिजे, दुःख गेलं पाहिजे तर पुन्हा आलं नाही पाहिजे. दुःख गेलं पाहिजे पुन्हा आलंच नाही पाहिजे. आणि सुख आलं पाहिजे पुन्हा गेलं नाही पाहिजे. असंच जावं पण पुन्हा येता कामा नये दुःख, आणि यावं पण पुन्हा जाता कामा नये. समजा तुम्हाला गंमत सांगतो, फक्त गंमत म्हणून ऐका, खरं मानू नका, नाही तर मी अडचणीतील गंमत म्हणून सांगतो. काय कीर्तन सुटलं खुर्ची टाकून मी बसतो, तुम्ही सगळे मला यात भेटायला. तर जो मला भेटायला येणार त्या प्रत्येकाला मी 100 रुपयाची नोट देणार. आता बरं आहे ना? बरं आहे ना? आता असा महाराष्ट्र भेटलाच नसेल अजून तुम्हाला 50 वर्षात. बरं आहे ना? आता मी खुर्ची टाकून खरं खुर्ची टाकून बसतो, जो मला भेटणार त्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मी 100 रुपयाची नोट. आणि पुन्हा ऐका, एकदा नाही देणार, मग 100 वेळा देणार. एकेकाला प्रत्येकाला 100ची नोट देणार, 100 वेळा देणार. खुश ना? थांबा, पुढे ऐका. पण मग चाणाक्ष ऐकणार होता तो, माझ यांनी मध्येच कशाला पण आणलं. तो उठला, तो गिरी महाराज म्हणजे काय हो, पण मी तुम्हाला 100ची नोट देणार, 100 वेळा देणार आणि 100 वेळा परत घेणार. आता बरं आहे. आणि मग काही लोक म्हटले कशाला नसता उद्योग, त्याच्यापेक्षा झोपा बरं होती ना राव. 100 वेळा द्यायचे. एक जण उठला तोटलं, गिरी महाराज एक काम करा, 100ची नोट 100 वेळा देऊन 100 वेळा परत घेण्यापेक्षा 50ची नोट एकदाच द्या, पुन्हा मागूच नका. याला काय म्हणतात? यावं पण पुन्हा जाता कामा नये. सुख जावं पुन्हा येताच कामा नये याला म्हणतात दुःख. आणि असं दुःख जातं का? असं सुख येतं का? येतं ना. दुःख जातं ना. कुठं? ज्या दिवशी जीवाला देवाची गाठ पडती, ज्या दिवशी जीव देवाच्या जवळ जातो आणि ज्या दिवशी भगवान जीवाचा अंगीकार करतो, त्या देवाच्या संगतीत जीवाच्या दुःखाचा कायमचा नाश होतो आणि त्याला परमानंद प्राप्त होतो. नाही देखील ते मी नाही देखील ते मी
सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले कोणी जे सुख आपल्याला जीवनामध्ये आतापर्यंत पाहायला सुद्धा मिळालं नाही असा परमानंद देवाच्या संगतीमध्ये जीवाला मिळतो. तुकोबाराय म्हणतात उद्वेगरहित भक्तीनं देव मिळाला आणि देवाच्या संगतीत दुःखाचा नाश होऊन आनंद प्राप्त झाला. मग सुकामा झाले धरिता याचा संग आणि दुःख उद्वेगाला घेऊन पळालं म्हणजे बिराडा सहित गेलं. त्याचा मागमूस काही राहिलाच नाही. पळाले उद्वेग सांडून या. बुद्धिवाद्यांनी शेवटचा प्रश्न विचारला महाराज ठीक आहे उद्वेगरहित भक्ती केली देव मिळाला देवाच्या संगतीत दुःखाचा कायमचा नाश होऊन परमानंद प्राप्त झाला सुख मिळालं. आता असं सांगा काय देवाच्या संगतीत तुम्हाला सुख जे मिळालं म्हणता किती मिळालं त्याचं परिमाण सांगा. सुखाचं परिमाण सांगा किती सुख मिळालं. तुकोबाराय म्हणतात एक मिनिट ऐका काय देवाच्या संगतीत आलो सुख मिळालं एवढंच खरं पण किती असं जर तुम्ही विचाराल तर ते शब्दामध्ये सांगणं शक्य नाही. शब्द तिथं अपुरा पडतो. शब्द थांबून जातो. शब्दाची व्याप्ती चालत नाही. शब्द बंद पडतो मुका होतो. शब्द मुका होतो. शब्द बोलतच नाही का ते सुखच असं अमर्याद आहे. कसं सुख आहे अमर्याद आहे. त्या सुखाला मर्यादाच नाही. आणि तुम्हाला एक सांगतो नियम असा आहे बघा मर्यादित गोष्टीचं मर्यादित वस्तूचं शब्दांनी वर्णन करता येतं. अमर्याद वस्तूचं वर्णन शब्दांनी कधीच करता येत नाही. लिमिटेड जे असतं मर्यादित जे असतं ते शब्दांनी सांगता येत. आता समजा तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी प्राधिकरण त्या टाकीची पाण्याची क्षमता ज्यांनी टाकी बांधली त्यांना सांगता येते 5 लाख लिटर आहे 10 लाख लिटर आहे 25 लाख लिटर आहे 50 लाख लिटर आहे. म्हणजे त्या टाकी आता ते लिमिटेड आलं ना सीमित आलं ना मर्यादित आलं ना मग मर्यादिताबद्दल बोलता येतं. काय झालं एक जण मुंबईला गेला चांगला 20 दिवस मुंबईमध्ये राहिला आणि 22व्या दिवशी आल्यानंतर ते असं दुपारच्या वेळी मंदिरात आला. बाकीचे 7-8 म्हातारे होते तेवढे गाय तो सांगितलं नाही काय नाही अचानक गायब झाला. गेला कुठं म्हटलं मुंबई तेव्हा मुंबई म्हणजे लय अप्रूप वाटायची जुन्या लोकांना. मुंबईला गेलो म्हटलं मुंबईला काय अख्खी मुंबई पाहिली म्हटलं सारी मुंबई पाहिली. त्यांना कुतूहल वाटत तू बापरे मुंबई काय काय पाहिलं. तो म्हटला मुंबादेवी राणीचा बाग म्हातारीचा बूट मुंबई. याकडे विचारलं समुद्र समुद्र बोलूच नको. रोज जाऊन बसायचं चौपाटीला गिरगाव चौपाटी गेट ऑफ इंडिया जुहू रोज जाऊन बसायचो. रोज चौपाटीला राहायचो. काय सांगायचं समुद्र. अरे त्या नावेमध्ये बसून मध्ये जायचो ना 100-150 किलोमीटर पाणीच पाणी 100-150 किलोमीटर त्याच्यात बसून एलिफंटा काय तुम्हाला सांगू म्हटलं मित्रांनो जिकडं पाहिजे तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी नजरच पुरत नाही. इकडं पाव पाणी इकडं पाव पाणी इकडं पाव पाणी पाणीच पाणी. याकाने विचारलं माधू किती लिटर असेल रे. समुद्राचं पाणी किती लिटर. समुद्रामध्ये पाणी आहे एवढंच सांगता येतं पण किती सांगता येतं का. मर्यादा सांग. तसं देवाच्या संगतीमध्ये जीवाला सुख होतं एवढंच बोलता येतं पण किती शब्दांनी सांगता येत नाही. एकच ओवी नाथ महाराजांची बोलतो. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणजे उद्धवाला भगवान बोलतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात बरं का रे उद्धवा काय देवा ऐक देशे काळे वेदानुवादा देशे काळे वेदानुवादा
ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. ज्या सुखाची मर्यादाच सांगता येत नाही असं अमर्याद सुख मी माझ्या भक्तांना भोगण्याकरता देतो. तुकोबाराय बोलले, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. काय देवाच्या संगतीत सुख झालं, पण किती झालं? महाराज म्हणतात एवढं झालं. किती? शेवटच्या तुका म्हणे सुख Yeah.
चिंतन व्यक्त करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अल्पसा विचार आपल्या समोर सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. संकल्पित नियोजित वेळ आपला जवळजवळ संपत आलेला आहे. श्री क्षेत्र गारखिंडी या ठिकाणी भगवान श्री परमात्म्याच्या कृपेनं ज्ञानोबा तुकोबारायादी साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय परमश्रद्धेय परमादरणीय आमच्या ठिकाणी पुत्रवत प्रेम करणारे आणि आम्हाला पितृतुल्य असलेले आदरणीय श्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज झिंजाड यांच्या शुभ प्रेरणेने अनमोल मार्गदर्शनाने गारखिंडी ग्रामस्थ तुम्हा सर्व पुरुष भाविकांच्या सगळ्या भक्तिमती माता भगिनींच्या गारखिंडी गावातील सर्व तरुण मित्र म्हणजे युवा शक्ती सगळ्या तरुण मित्रांच्या विशेषत्वाने गारखिंडी गावातील स्थानिक सर्व जे आमचं भजनी मंडळ आहे या सर्व भजनी मंडळाच्या अनमोल सहकार्याने त्याचबरोबर मारुती देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि इतर सगळे सदस्य सगळ्या ट्रस्ट मंडळीच्या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून त्याचबरोबर या सप्ताहाचं नियोजन करणारं जे मंडळ आहे संयोजक मंडळ त्या नियोजकांच्या अथक परिश्रमातून प्रतिवार्षिक स्वरूपाचा हा कार्यक्रम गारखिंडीमध्ये संपन्न होतो आहे. आता या गावामध्ये हे माझं चौथं कीर्तन आहे की. मी सर्वात पहिल्यांदी कीर्तनाला आलो तेव्हा मी नवीन होतो, लहान होतो, एवढा नव्हतो. तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. मला मी आल्यापासून साल आठवतो पण मला नक्की आठवण पण 96 किंवा 97 95 96 या 3 वर्षापैकीच एक. हनुमंत महाराजांनी मला पहिली कीर्तनाची तारीख, मी त्यांना घाबरायचो तेव्हा कीर्तन करायचं. बजरंग बाबा आंधळे, हनुमंत महाराज ही मंडळी समोर असले का माझे पाय लटलट करायचे. नवीनच कीर्तनकार होतो मी, भीती वाटायची. त्यांनी मला 95 96 दरम्यान त्या काळात, पण त्यावेळी नेमकं त्यांच्याकडून काय घडलं, मला तारीख दिली आणि आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज नागवडे त्यांना तारीख दिली. दोघांना तारखा दिल्या. आता आम्ही आलो, एस टीचाच प्रवास होता. आम्ही ते आले, मी त्यांच्याकडे होती जीप गाडी, नागवडे महाराजांकडे तेव्हा जीप गाडी होती. आता आमची नवीन सुरुवात होती. आम्ही आलो एस टीने, आम्ही आलो पुंडलिक महाराज आले. आता हनुमंत महाराजांना प्रश्न पडला कीर्तन करायचं कोणाचं. दोघंही आले, पण पुंडलिक महाराजांनी सांगितलं हरकत नाही. मला म्हणे गिरी महाराज एक काम करा, तुम्ही नव्या दमाचे, मी कीर्तनात चाल म्हणतो, तुम्ही कीर्तन करा. तेव्हा मी सुरुवातीला 95 96 सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान या अभंगाचं कीर्तन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदी मी असं मधीच कीर्तनाला आलो. मधी कसं काय, देव दिवाळीला आलो. 1 लक्ष दिवे लावले होते इथं या पटणात. मुंबईकरांनी गारखिंडीचेच मुंबईला जी मंडळी ती सगळी मंडळी इथं आली आणि दिवाळीच्या निमित्ताने हनुमंताच्या मंदिरापुढं 1 लक्ष दीप प्रज्वलित केले. आणि तेव्हा मी हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक या अभंगाचं कीर्तन केलं. त्याच्यानंतर पुन्हा आता याच्या याच्या अगोदर 36वा उत्सव झाला, त्रितपूर्ती सोहळा झाला. त्या त्रितपूर्ती सोहळ्याला मी पुन्हा कीर्तनाला आलो. त्यावेळी नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग या अभंगाचं आपण चिंतन केलं. भगवंताच्या कृपेनं जगून वाचून म्हणजे कोरोनासारख्या महामारीतून आहे की नाही आपण पुन्हा या गारखिंडीच्या सुवर्ण महोत्सवामध्ये एकत्र आलो आणि महाराजांच्या भक्ती आम्ही केली. सांडोणी उद्वेग या अभंगाचा अल्पबुद्धीतून अल्पसा विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ एकच आहे की हनुमंत महाराजांचं आमच्या ठिकाणी जे प्रेम आहे ते शब्दांनी सांगण्याच्या पलीकडचं प्रेम आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी सेवेची संधी त्यांच्यामुळं आम्हाला दिली जाते, प्राप्त केली जाते. 50वा सुवर्ण महोत्सव आहे. सगळा 100% गाव
लहान थोर अबाल वृद्ध स्त्री पुरुष सगळा गाव 100% एकत्र एका विचारात येऊन सगळ्या गावांनी मिळून अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव या ठिकाणी चालवलेला आहे. सुरुवातीला जेव्हा मी आलो फेटा बांधून विणा घेतला तेव्हा नाराज झालो होतो. 100-1 लोक पुढे बसलेले होते, 100-1 बाया होते. मला वाटलं तर यांच्यातच कीर्तन आपलं होणार. मी 50व वर्ष काय बा दुष्काळी वातावरण असं मला. पण आता तुम्हाला खरं सांगतो, आता तुमची माझ्याकडं तुम्ही खाली बसले, तुमचे तोंड माझ्याकडे आहे, पण मी उभा आहे ना फार शेवट ऑफिसच्या वट्ट्यापर्यंत. आणि इकडं सगळं बाहेर सुद्धा इकडं पाहिलं तर सगळीकडं स्त्री आणि पुरुषांनी सगळं पटांगण 100% तुडुंब भरले. आणि तुम्हाला खरं सांगतो बरं का, काय तुम्हाला अगदी खरं सांगतो, मला उभं राहिल्यापासून एवढा सगळा हा माहोल पाहिला ना तर मला असं वाटू राहिलं की हे कीर्तन मी पारनेर तालुक्यातल्या गारखिंडी गावात करीत नसून हे कीर्तन मी पंढरपुरातच करतो की काय, अशा प्रकारचा भाग झाला. याचा अर्थ असा का तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित करणारी भक्ती पंढरी हा शब्द सार्थ झालेला आहे. खरोखर गारखिंडी या क्षेत्रामध्ये भक्तिरूपी पंढरी अवतीर्ण झालेली. मी तुम्हाला खरं सांगतो, अतिशोक्ती नाही, कीर्तन आटोपलं ऐका, कीर्तन आटोपलं का गाडी काढून पंढरपूरला जा. आता काही गर्दी नाही तिथं, त्या गाडी लावून चंद्रभागेच्या वाळवंटात आणि नामदेव पायरीपाशी जा, डायरेक्ट मंदिरात जा, देवापाशी जा गाभाऱ्यामध्ये, तर तुम्हाला पांडुरंगाच्या गाभाऱ्यात सुद्धा हाच बोर्ड वाचायला मिळेल का देव गारखिंडी मुक्कामी गेलेले आहे. हाच बोर्ड पंढरपुरात तुम्हाला वाचायला मिळेल. नाहीतरी तुम्ही मला 1 मिनिट विचार करून सांगा, स्वर्गातल्या आनंदाला लाजवील एवढा मोठा आनंद जर गारखिंडीच्या अंतरिक्षामध्ये या भक्ती पंढरींनी निर्माण केला तर मला सांगा, एवढा मोठा आनंद सोडून पांडुरंग तरी एकटा पंढरपुरात करील काय करील सांगा. असा आनंद, अरे रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत तेथे असे देव उभा जैसी समचरणात. आणि म्हणून जेवढं कौतुक करावं, गाव छोटंच आहे पण या छोट्याशा गावाचं जेवढं कौतुक करावं, तुमच्या परमार्थाचं, तुमच्या श्रद्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक थोडं आहे. हा एक या उत्सवाच्या प्रती सद्भावना व्यक्त करत असताना मी हनुमंतरायांच्या चरणी असा सद्भाव व्यक्त करीत की तुमच्या कृपेनं गारखिंडी गावात सुरू केलेला आणि 50 वर्षापर्यंत आलेला हा गारखिंडी गावचा अखंड हरिनाम सप्ताह तुमच्या कृपेने असाच पुढे चालत राहू द्या. 75 वर्षापर्यंत जाऊ द्या, याचा अमृत महोत्सव होऊ द्या, अशीच तुमची कृपा राहू द्या. तुमच्या कृपेने हा 75 वर्षापासून हा उत्सव असाच पुढे चालत जाऊ द्या, 100 वर्षापर्यंत जाऊ द्या. आणि सगळ्या नुसत्या अहिल्यानगर नाही तर सगळ्या महाराष्ट्राला ललामभूत ठरेल असा गारखिंडी गावच्या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव संपन्न होऊ द्या. अशा प्रकारची सद्भावना हनुमंतरायाच्या चरणी या ठिकाणी व्यक्त. दुसरी महत्वाची गोष्ट, मी जे 10 मिनिटं अगोदर लवकर थांबलो ना, तर दुसरी महत्वाची खरी गोष्ट अशी की गावाच्या मानाने मंदिराचं जर काम बघितलं, किती लोकसंख्या आहे? 1800 संभाजी 1800 लोकसंख्येच्या मानाने मंदिराचं जर काम बघितलं तर 20 आणि 25 हजार लोकसंख्येचं गाव सुद्धा जेवढं काम करू शकणार नाही तेवढं काम फक्त 1800 लोकवस्तीच्या गावांनी या ठिकाणी केलेलं आहे. मंदिराचं काम चालू आहे, RCC काम पूर्ण झालेलं आहे, आता दगडी काम चालू आहे, पण अजून तर 50%च काम झालंय. बरोबर, 50% काम तर बाकी आहे. पण आता सुद्धा झालेलं 50% काम पाहायला आतमध्ये गेलो माझी तर जिरलीच बोल. एवढं गावन केवढं मोठं मंदिर, गावाच्या मानाने मंदिराचा विचार केला तर केवढा, हा जर खर्च पाहिला तर 1 कोटी रुपयाच्या पुढे झालेला हा खर्च आहे. अजून त्याचा किती खर्च होणार आहे. आणि इतकं आखीव रेखीव सुंदर, खरोखर पाहता क्षणी कोणाची नजर लागावी इतकं दृष्ट लागेल असं काम मंदिराचं या ठिकाणी चाललेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला खरं सांगतो गड्या, काय असं तेव्हा जुन्या मंदिरातच आम्ही कीर्तन केले सुरुवातीचे. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या पिढीने इतिहास घडवला. गारखिंडीमध्ये जी पिढी आता विद्यमान आहे, या तुमच्या पिढीने काय केलं, या मंदिराच्या जीर्णोद्धाराने इतिहास घडवला.
100 वर्ष पुढं 100 वर्षात जर कोणी एखादा भाविक असा तयार झाला पुढच्या 100 वर्षात आणि त्याला जर गारखिंडी गावचा इतिहास लिहिण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याला त्या इतिहासाच्या पहिल्याच पानावर ज्या पिढीने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांचा आणि मंदिराचा उल्लेख सुवर्णाक्षरात करावा लागेल. म्हणजे तुमच्या पिढीला यावत चंद्र दिवा करू किती पिढ्या या गारखिंडीच्या भूमीत भविष्यात किती पिढ्या निर्माण होतील आणि जातील, पण प्रत्येक पिढी फक्त तुमच्या पिढीचं नाव काढीत राहील. का? कोणाच्या पिढीत झालं, आमक्याच्या पिढीत झालं, कोणाच्या पिढीत झालं, तमक्याच्या पिढीत झालं. आमचे आजोबा होते, आमचे पंजोबा होते, त्यांच्या पिढीतल्या लोकांनी एवढं सुंदर मंदिर बांधलं. म्हणजे तुम्ही जेवढे आता आहात या मंदिराकरता तुमच्या सर्वांचं नाव या मंदिराच्या रूपाने अजरामर झालेलं आहे. यावत चंद्र दिवा करव तुमच्या नावाची कीर्ती मंदिराच्या रूपानं या भूमीमध्ये शिल्लक राहणार आहे. असं सुंदर काम आहे, खर्चिक काम आहे. तसं गाव छोटंच आहे. छोट्याशा गावाने एवढं मोठं शिवधनुष्य पेरलेलं आहे. परंतु हनुमंतरायाच्या कृपेनं कळसापर्यंत हे काम 100% निर्विघ्न पार पडणार आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचा संशय कोणीही ठेवायचं काही सुद्धा कारण नाही. हनुमंतरायाच्या चरणी त्याच्याकरता पण आपण प्रार्थना करू का अशाच तुमच्या कृपेने निर्विघ्नपणे सगळ्या मंदिराचं काम परिपूर्ण होऊ द्या आणि लवकरात लवकर मंदिराची कलश स्थापना हनुमंतराया तुमच्या कृपेनं पूर्णतेला जाऊ द्या. अशा प्रकारची सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. शेवेला आता बरीच मंडळी आहे, पण मला सर्वांचे नावं माहितीच्या दृष्टीनं सांगणं अशक्य आहे. परंतु आमची पारगावची मंडळी आहे ते मी त्यांचंच नाव का घेतो तर गेली 35 वर्ष मी त्यांच्याकडे अखंड कीर्तनाला जातो आणि ते पण आमच्याकडे वावीला आमच्या बाबांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहाला ते पण आमच्याकडं कायम येतात आहे की नाही. त्याच्यामध्ये आमचे संभाजी शेठ काय आपले काय आमचे प्रकाश शेठ म्हणजे आमच्या कीर्तनाचे दिवाणी बरं दिवाणी माझ्या कीर्तनावर खूप त्यांचं प्रेम, माझ्या बोलण्यावर खूप त्या गिरी महाराज म्हटले का त्यांच्या अंगातच येतं डायरेक्ट, ते थांबतच नाही. चला 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 कुठे असो गिरी महाराज चला. आणि हे 35 वर्षापासून आजकाल बरं का आमचे आदर प्रकाश शेठ ही सगळी पारगावची मंडळी, आपण सगळे श्रोते सज्जन, अन्य काही मंडळी, आमची ही सगळी गायक वृंद मंडळी, मृदुंगाचार्य ही बालगोपाळ साधक मंडळी, तुळशीवाली आई, त्याच्यानंतर हे शिंग वाजवणारे विनेकरी महाराज, चोपदार महाराज, साऊंड सिस्टीमवाले आणि आपण सर्वजण सर्व माय मावल्या सगळे पुरुष भाविक सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली हनुमंतरायाच्या चरणी समर्पण आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
संस्कार